ब्रह्मामान्य स्वामी ऐसे घडावे, मना माझी प्रतिकूल अनुकूल भावे, विकल्पतया आड काही नयेवो, असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो. आज कोल्हापूरचे श्रीयुत ना वा तथा रंगनाथ कुलकर्णी यांनी लिहिलेली आठवण, श्री संत विनोबांचा कृपाप्रसाद, याचा भाग दुसरा. नंतर तब्बल 4 वर्ष लोटली. माझं आपलं यंत्रवत स्वस्थ बसणं, ज्याला मी ध्यान म्हणतो, ते चालू होतं. त्यांनी दिलेलं पुस्तक कोल्हापुरास आल्यावर उघडलं. पहिल्याच पानावर परमार्थाची व्याख्या देऊन पूज्य स्वामी स्वरूपानंदांनी नाथ संप्रदायाचा मार्ग कसा आहे हे लिहिलेलं वाक्य, स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय, अवघे हरिमय योग बळे, हे मी वाचलं. विचारमग्न झालो आणि नंतर पुस्तक मिटलं. ते पुन्हा 6 महिने उघडलंच नाही. रॅपिड रीडिंग करावं इतकं ते साधं पुस्तक नाही. 1969 साली मी अत्यंत विपन्न स्थितीत होतो. स्वतःच्या चांगल्या पाणस्थळ जमिनीचं दानपत्र आम्ही दोघाही बंधूंनी 1954-55 सालीच करून त्यावेळच्या भूदान आंदोलनात मुक्त संचार करण्याची सवय लागलेल्या मनाला नोकरी करणं जमेना म्हणून सोडून दिली. पुन्हा पदयात्रा सुरू केली. स्वावलंबनाचा स्वाद असला पाहिजे यासाठी थोडा काळ दुसरी नोकरी केली, तीही सोडली. सभा संमेलनं गाजवलेली असल्यानं आत्मविश्वास होता, परंतु तशा प्रकारच्या सेवेसाठी लागणारी तितिक्षा नव्हती. त्यामुळं या विपन्नावस्थेमध्ये गृहस्थाश्रम नेटानं कसा चालवणार? जीवनात एक पोकळी निर्माण झाली. नेमकं याच वेळी मला कोकणात जाण्याचा योग आला. देवरुखला जायचं होतं. अत्यावश्यक घरगुती काम होतं. सांगलीहून निघालो. रत्नागिरीच्या दिशेनं बस गती घेत होती. पावसला आलो. तो 1969चा ऑक्टोबर महिना असावा, परंतु घटना मात्र अगदी ताजी वाटावी अशी. श्री देसाईंनी खोलीत जायला सांगितलं. दुपारची वेळ होती. पूज्य स्वामी स्वरूपानंद नीटनेटक्या कॉटवर बसले होते. श्वास रोखून मी आत गेलो. माझ्याकडे पाहून, तुम्ही पूर्वी आला होता, इतकंच बोलले. त्यावर विचार शृंखला तुटली. सावरत सावरत मी हो असं म्हणालो. कारण इतकी वर्ष झाली होती तरी त्यांनी अनेक हजारोंचे चेहरे पाहिले असतील, पण माझ्यासारख्या सामान्याला त्यांनी ओळखलं. मी माझं नाव आणि कोल्हापुराहून मागे केव्हा आलो होतो तेही सांगितलं. मला बसायला सांगितलं. मी बाकावर बसलो. थोडा वेळ स्तब्ध राहून मला अत्यंत हळुवारपणे विचारलं, नाम मंत्र घेता का? मला तर आश्चर्याचा धक्का बसला. वीज कोसळावी तसं झालं. क्षणभरच बावरलो, पण दृढपणे म्हणालो, आपली इच्छा. त्यावर स्पष्टपणे ते म्हणाले, आज तुम्हाला इथं राहावं लागेल. उद्या दुपारी तुमचं काम होईल. रत्नागिरीस तुमचा मुक्काम पडेल. परवा दिवशी तुम्ही मार्गस्थ व्हाल. मी आपली संमती दर्शवली. माझ्या आठवणीप्रमाणे ते जसे बोलले तसेच शब्द मी टिपले आहेत.
मी पूज्य विनोबांना विचारलं होतं, परंतु त्यांनी नकार दिला होता, इतकंच यावेळी मला आठवतंय. आणि हे मला अनायासे मिळत होतं. ते घ्यावं, पण चित्त दोलायमान असल्यानं आपली इच्छा हे शब्द खरं म्हणजे द्विअर्थानं मी वापरले होते. त्यांनी मला कृपाछत्रात नकळत घेतलं. ही प्रक्रिया किती हळूवार होती ते आठवलं की आजही स्तंभित होतो. कठोर परिश्रम करून न मिळणारा ठेवा मला कोणतेही सायास न करता मिळत होता. श्रीयुत भाऊ देसाई यांना पूर्वी केव्हा आलो ते सांगितलं. मला त्यांच्याकडंच जेवावं लागलं. जेवायला बरीच मंडळी होती. त्यात भगवी वस्त्र वापरणारे एक तरुण संन्यासी होते. त्यावेळी त्यांच्याशी परिचय नव्हता. परिचय करून घेण्याची उर्मी पण नव्हती. त्यांच्या बोलण्यावरून ते बरेच विद्वान तपस्वी असावेत असा अंदाज बाळगला. तो अक्षरशः खरा ठरला. एरवी माणसं ओळखता येत नाहीत तुम्हाला असा कुटुंबाचा टोमणा असतोच, पण अपवादानं नियम सिद्ध होतो त्याप्रमाणे झालं. हे तपस्वी पूज्य स्वरूपानंदांच्या खोलीतून इतक्या अदबीनं त्यांना पाठ न दाखवता येत होते की माझी मात्र कालवाकालव होत होती. कारण त्यांचा तो भाव माझ्यात नव्हता. पूज्य विनोबांच्या बरोबर असताना तर्काच्या कसोटीवर एखादा विचार खरा उतरला नाही तर तो स्पष्टपणे डोळ्याला डोळा लावून ठामपणं पण मनात आदर ठेवून मी सांगत असे. मोहताच्या मंडळींना मात्र माझं हे वागणं न आवडल्यानं ते बोलत असत. तरी माझा ठेका कायम. पण इथं तर्काच्या बुद्धीच्या पलीकडच्या क्षेत्राशी संबंध होता. केवळ भाव हवा आणि नेमका माझ्याजवळ तोच नव्हता. हे विद्वान तपस्वी संन्यासी म्हणजेच श्री स्वामी सत्यदेवानंद सरस्वती. अर्थात तब्बल 2 वर्ष गेल्यावर परिचय झाला. त्यांच्या बाअदब नजाकतीनं त्यावेळी परिचय करून न घेण्यानं साहित्य, कला आणि कवित्वाच्या चर्चेला मुकलो. अनोळखी ठिकाणी जेवणाची मला सवय होती, कारण पदयात्रेत रोज नवं घर. परंतु यावेळी श्री देसाई यांच्याकडे संकोचलो, कारण एका वेगळ्या दालनात प्रवेश करायचा होता. फारसा भाव नसलेल्या मला दुसऱ्या दिवशी पूज्य स्वामी स्वरूपानंद कृपांकित करणार होते. केवढीही करुणा. दुसऱ्या दिवशी दुपारचं जेवण झालं. तोपर्यंत माझ्या बाबरलेल्या मनाची तयारीही त्यांनी करून घेतली. विश्रांतीही पार पडली. 3-3:30च्या सुमारास मला बोलावणं आलं. मी खोलीत गेलो. बरोबर काहीही घेऊन गेलो नव्हतो. ते कॉटवर बसले होते. शांत दृष्टी रोखून माझ्याकडं पाहत होते. त्या दृष्टीतील शीतलता आणि करुणा मला अद्याप ताज्या वाटतात. मी चित्रकार असतो ना, तर नीटनेटकं नेमकं चित्र जरूर रेखाटलं असतं. मला बाकावर बसण्यास सांगितलं. मी बसलो. नीटच शब्दात लिहून सायक्लोस्टाईल केलेले काही श्लोक असलेला आणि शेवटी शाईनं काही शब्द लिहिलेला कागद त्यांनी मला दिला. माझ्याकडून एकदा वाचून घेतला. एका शब्दाचा उच्चार सुधारून घेतला. शाईनं लिहिलेला महामंत्र माझ्याकडून 3 वेळा म्हणवून घेतला. हा जप रोज सकाळी जमेल तितका वेळ करा, अशी सूचना दिली. जीवन कृतार्थ झालं, धन्य झालं. आणि खोलीतून त्या धुंदीतच बाहेर आलो. मी अनुग्रहित झालो. कोल्हापूरच्या श्रीयुत ना. तथा रंगनाथ कुलकर्णी यांनी लिहिलेल्या श्री संत विनोबांचा कृपाप्रसाद या आठवणीचा हा होता भाग 2.
उद्याच्या भागात आपण याचा भाग 3 ऐकणार आहोत. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.